श्री वासवी कन्यका देवी पुराण अध्याय 2. या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत धर्मनंदनोपाख्यान. धर्मनंदनास आदिशेष भगवंताचे दर्शन व बोध, युगकाल आदी विषयांचे विवरण, पराशक्तीचे तत्व आणि महत्त्व, आदिशक्तीचे तत्व, परांबिकेचे परमधाम. धर्मनंदनोपाख्यान. सालंकायन मुनीवर वैश्यकुमारांच्या उत्सुकतेमुळे आनंदित होऊन त्यांना धर्मनंदन याची गाथा सांगू लागले. वैश्योत्तमांनो, परमपवित्र आर्यावर्तात म्हणजे भारतात प्रतिष्ठानपूर नावाचे एक प्रतिष्ठावान नगर होते. त्यात चूडामणी नावाचा एक वैश्यश्रेष्ठ निवास करीत होता. तो सत्यवान, गुणवान व शीलवान होता. चूडामणी निरंतर दान, धर्मादी पवित्र कर्मे करीत असे. त्याला धर्माची आवड असल्याने तो धर्मश्रेष्ठी नावाने विख्यात झाला. त्याने सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त केली, तरी संतान न झाल्याने तो फार दुःखी होऊ लागला. तो संततीच्या इच्छेने आपल्या पत्नीबरोबर च्यवन महर्षीकडे गेला. त्यांची विधिपूर्वक पूजा करून त्यांना प्रार्थना केली. महर्षी, थोर लोक अपुत्रस्य गतिर्नास्ती, ज्याला पुत्र नाही त्याला परलोकात सद्गती मिळत नाही असे म्हणतात. जेव्हा जेव्हा या आर्य उक्तीचे मला स्मरण होते तेव्हा तेव्हा माझे मन व्याकुळ होते आणि हृदयात दुःखाचा प्रवाह वाहू लागतो. हे दुःख दूर करण्याच्या उपायासाठी आम्ही आपणास शरण आलो आहोत. कृपा करून आम्हाला संतान प्राप्तीचा एक उपाय सांगावा. अशा प्रकारे प्रार्थना करणाऱ्या वैश्य जोडप्याचे दुःख पाहून च्यवन महर्षींचे मन करुणेने भरून गेले. ते म्हणाले, वैश्यश्रेष्ठा, भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणारी आदी पराशक्ती तुम्हाला संतान देऊ शकते. तिची कृपा प्राप्त करण्यासाठी तू पत्नीसहित तप करावे. ती दयाळू देवी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल. असे बोलून च्यवन मुनींनी धर्मश्रेष्ठीला पंचदशी महामंत्राचा श्रीयंत्र म्हणजे श्रीचक्राचा मंत्र क ए इल ह्रीम हसकल ह्रीम सकल ह्रीम असा उपदेश केला. त्या दिव्य मंत्राचा उपदेश मिळून धर्मश्रेष्ठी व त्याची पत्नी हे अत्यानंदित झाले. त्यांनी मोठ्या निष्ठेने तपश्चर्या केली. त्यांच्या तपाच्या प्रभावाने तिन्ही लोक कंपित झाले. लोकांचे रक्षण करणारी पराशक्ती त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या समोर प्रगट झाली. तिने त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला. धर्मश्रेष्ठीची पत्नी आर्यका ही गर्भवती झाली. 9 महिन्यांनंतर तिला एक तेजस्वी बालक झाले. ज्योतिषांनी सांगितले की हा बालक आपल्या त्यागाच्या महिमेमुळे जगप्रसिद्ध होईल. तो बालक धर्मश्रेष्ठीचा पुत्र असल्याने त्याचे नाव धर्मनंदन असे ठेवण्यात आले. तो बालक शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसानुदिवस वाढत गेला. 8व्या वर्षी त्या बालकाची मुंज करण्यात आली. त्यानंतर धर्मश्रेष्ठीने आपल्या मुलास विद्याभ्यासासाठी आदर्श गुरु च्यवन महर्षी यांच्या आश्रमात नेले. तेथे धर्मनंदनाचा वेदारंभ संस्कार म्हणजे शिक्षण प्रारंभ विधी करण्यात आला. नंतर च्यवन महर्षींनी त्यास आश्रमाचे नियम व ब्रह्मचर्याचे आचरण इत्यादी बाबींचा उपदेश करून वेदांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. धर्मनंदनाने गुरूंची सेवा करीत अत्यंत श्रद्धेने वेद, वेदांग, सर्व शास्त्रे यांचे अध्ययन केले. तो आदर्श शिष्य झाला. फार कमी काळात धर्मनंदनाचा विद्याभ्यास पूर्ण झाला. त्याचा समावर्तन संस्कार म्हणजे सोडमुंज अथवा शिक्षणपूर्ती दीक्षांत समारंभ करण्यासाठी च्यवन महर्षी आवश्यक व्यवस्था करू लागले. महर्षींनी धर्मनंदनास श्रेष्ठ उपदेश केला. प्रिय शिष्या, तू नेहमी सत्यच बोलावे, धर्माचे पालन करावे, स्वाध्यायाची उपेक्षा करू नकोस, गृहस्थ होऊन सुसंतती प्राप्त कर, आत्मसंरक्षण व इतर कौशल्ये यांची उपेक्षा करू नकोस. धर्मानुसार धनसंपत्ती मिळविताना अश्रद्धा दाखवू नये आणि त्या संपत्तीने लोककल्याणकारी कार्य करण्यातही अश्रद्धा दाखवू नये. स्वाध्याय व प्रवचन यांची उपेक्षा करू नये. आई, वडील, गुरु व अतिथी या चौघांना देवासमान मानून त्यांची नेहमी सेवा करावी. निंदनीय कर्मे नेहमी सोडून द्यावी. मोठी माणसे जी कामे करतात त्यांच्यापैकी फक्त चांगली कामेच तू अंगीकारावी. सर्व वडीलधाऱ्यांचा आदर करावा. जीवनात चांगले कामे करू शकशील असे सद्विचार, सत्संकल्प व शुभ कामना यांनाच फक्त मनात स्थान द्यावे.
वरीलप्रमाणे वेदाने सांगितलेल्या पद्धतीने जगणाऱ्याच्या हृदयात नित्य अनित्य वस्तू विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती व मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा या साधनांच्या प्रती अपेक्षा निर्माण होईल. त्यास सत्यतत्वाच्या ज्ञानप्राप्तीची योग्यता प्राप्त होईल. आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊन संसाररूपी सागर पार करावा हेच वेदांच्या उपदेशांचे सार आहे. खरे बोलावे, प्रिय बोलावे, अप्रिय खरे बोलू नये, चुकूनही खोटे बोलू नये. दान देताना देश, काल तथा पात्रता यांचा विचार करून दान द्यावे. अपात्र दान देऊ नये. दान देताना प्रेमाने, श्रद्धेने व आपल्या शक्तीनुसार द्यावे. शास्त्रविहित कर्मांच्या संबंधी जेव्हा शंका किंवा समस्या निर्माण होतील तेव्हा धर्मनिष्ठ वडीलधाऱ्यांच्या जीवनामधील मार्गांचे अवलोकन करावे. हा उपदेशच वेदांचा थोडक्यात उपदेश आहे. हा उपदेश तैत्तिरीय उपनिषदात विस्ताराने दिलेला आहे. यास भगवंताचा आदेश व अवश्य कर्तव्य मानून आचरणात ठेवावा व आपले जीवन धन्य करावे. अशा प्रकारचा दीक्षांत उपदेश गुरुदेवांकडून मिळून धर्मनंदन यास अपार आनंद झाला. दुसऱ्या दिवशी धर्मनंदन पूर्वीप्रमाणे फळे, फुले व समिधा आणण्यासाठी अरण्यात गेला. तेथे समिधा शोधित तो इकडे तिकडे फिरत होता. त्याला एक विव्हळणारा आवाज ऐकू आला. धर्मनंदनाने त्या आवाजाकडे कान लावले तेव्हा त्यास ऐकू आले, क्रूर किराता, मी अंगिरस नावाचा ब्राह्मण आहे. तीर्थयात्रेस निघालो आहे. मला त्रास देऊ नको. माझ्यावर दया कर आणि मला सोडून दे. हे शब्द ऐकून धर्मनंदन त्यांच्याकडे पळत गेला. बरेच दूर गेल्यावर विंध्य पर्वताच्या जवळील अरण्यात एका क्रूर शिकाऱ्याच्या हातात बांधला गेलेला एक ब्राह्मण त्याला दिसला. ब्राह्मणाची दयनीय स्थिती पाहून बालक धर्मनंदनाच्या हृदयात करुणा आली. त्याने शिकाऱ्यास विचारले, व्याधा, या निरपराध ब्राह्मणास का त्रास देत आहेस? का मारित आहेस? तेव्हा व्याध म्हणाला, अरे बालका, मला प्रत्येक वर्षी आमची कुलदेवता काली हिला एका पुरुषाचा बळी द्यावा लागतो. हा आमचा कुळाचार आहे. म्हणून आमच्या कामात तू अडचण आणू नकोस. तू येथून निघून जा, नाहीतर मी तुलाही मारून टाकीन. अशा प्रकारे शिकाऱ्याची घाबरविणारी वचने ऐकून धर्मनंदन थोडा देखील घाबरला नाही. त्यांनी निर्भय होऊन ब्राह्मणास बंधनातून मुक्त केले आणि शिकाऱ्याच्या बंधनाचा पाश आपल्या गळ्याला लावून म्हणाला, अरे व्याधा, या ब्राह्मणास सोडून दे. त्याच्याऐवजी देवीला माझा बळी देऊन लाभ प्राप्त कर. यामुळे तुझी काही अडचण होणार नाही. मुलाच्या गोष्टी ऐकून क्रूर किरात चकित झाला. त्याला आनंद झाला, कारण अधिक श्रम न करताच त्याचे काम होणार होते. त्याने लगेच ब्राह्मणास सोडून दिले आणि वैश्य बालकास फरफटत नेऊ लागला. कठीण दगड व काटे यांनी भरलेल्या रस्त्यावरून चालता चालता तो बालक खाली पडला. परंतु निर्दयी किरात पडलेल्या बालकास क्रौर्याने फरफटत नेत होता. धर्मनंदनाचे शरीर दगड व काट्यांनी साळून निघाले व रक्तबंबाळ झाले, पण त्याने थोडी देखील अडचण व्यक्त केली नाही. तो वचनबद्ध होऊन जात होता. काही अंतर गेल्यानंतर किरातास एक मोठे सैन्य येत असल्याचा आवाज ऐकू आला. आकाशात धूळ पसरू लागली. तेव्हा तो समजला की कोणीतरी राजा शिकार खेळण्यासाठी आपल्या सैन्याबरोबर येत आहे. किरात घाबरला. बालकाला घेऊन घाईघाईने जवळच्या पर्वत गुहेकडे तो पळाला. शिकाऱ्याने धर्मनंदनास बंधनातून मुक्त केले व त्यास गुहेत बसवून म्हटले, मी परत येईपर्यंत तू येथेच बसून राहा. तू वचनबद्ध आहेस, कोठेही पळून जाऊ नकोस. असे म्हणून किरात गुहेच्या बाहेर आला. पण त्या दुष्टाच्या मनात शंका निर्माण झाली की बालक पळून जाईल. म्हणून किराताने त्या गुहेच्या तोंडावर मोठा दगड ठेवून ते बंद केले व थोड्या अंतरावरील एका मोठ्या झाडावर तो चढला आणि फांद्या व पाने यांच्यात लपून बसला. इतक्यात मगध देशाचा म्हणजे बिहार भद्र नावाचा राजा क्रूर हरणांना मारीत आपल्या सैन्यासह त्या स्थानावर येऊन पोहोचला. राजा थकलेला होता. ज्या झाडावर किरात लपला होता त्याच झाडाखाली त्याने आराम केला. दैवयोगाने त्या किरातावर राजाची दृष्टी पडली. राजाने त्वरित अर्धचंद्र बाणाचा, विळ्यासारख्या बाणाचा प्रयोग करून त्या दुष्ट किराताला मारून टाकले. तो राजा थोडा वेळ आराम करून पुन्हा आपल्या नगराकडे परतला. धर्मनंदनास आदिशेष भगवंताचे दर्शन व ज्ञानबोध. त्याचवेळी कैलासात भगवान शंकरांच्या गळ्यातील हार असलेल्या सर्पराज वासुकी भगवान शिवांची आज्ञा घेऊन पाताळात राहणाऱ्या आदिशेषांना भेटण्यासाठी
शिवांच्या जवळून निघाला. त्याने भूलोकातील पाताळाच्या बिळाच्या दारापर्यंत पोहोचल्यावर पाहिले तर ते एका मोठ्या पाषाणाने झाकलेले आहे. हे पाहून वासुकी फार रागावला. त्याने केवळ फुटकार टाकून पाषाण तोडला व गुहेच्या आत प्रवेश केला. तेथे ध्यानमग्न बालक धर्मनंदनास पाहून वासुकी आश्चर्यचकित झाला. त्याने बालकास ध्यान समाधीतून उठविले. बालकाने डोळे उघडून वासुकीस पाहिले आणि भक्तीने त्या सर्पराजाची स्तुती केली. वासुकीने धर्मनंदनाकडून त्याची सर्व माहिती ऐकली व त्या बालकास शेष भगवानांकडे नेण्याची इच्छा केली. परंतु धर्मनंदन हा किराताला दिलेल्या वचनाने बद्ध होता. त्याला आपल्या सत्यव्रताची दीक्षा पालन करावयाची होती, म्हणून त्याने वासुकीबरोबर पाताळात जाण्यास नकार दिला. धर्मनंदनाचे सत्यव्रत व धैर्य यावर वासुकी फार प्रसन्न झाला. त्या बालकास तेथे सोडून सर्पराज वासुकी शेष भगवानांच्या सभेत पोहोचला. त्या सभेत तेव्हा भूलोकात राहणाऱ्या सत्यव्रती आणि धर्मनिष्ठ महात्म्यांच्या बाबतीत चर्चा चालू होत्या. वासुकीने शेष भगवानांची अनुमती घेऊन पाताळाच्या मुखद्वाराशी बसलेला अमोघ सत्यनिष्ठ बालक धर्मनंदन याचा पूर्ण वृत्तांत सभेत ऐकविला. शेष भगवानांनी आपल्या दिव्यदृष्टीने झालेली सर्व घटना पाहून धर्मनंदनास आपल्या सभेत घेऊन येण्याचा आदेश दिला. वासुकी धर्मनंदन बालकाजवळ आला व त्यास किराताच्या वधाचा वृत्तांत सांगून म्हटले, धर्मनंदना, तू ज्या व्याधास वचन दिले होते त्यास एका राजाने मारून टाकले, म्हणून तुला आपले वचन पाळण्याची आवश्यकता राहिली नाही. तू स्वेच्छेने भगवान शेषांच्या दर्शनास येऊ शकतोस. आदिशेष तुझे स्वागत करीत आहेत. वासुकीची ही वचने ऐकून धर्मनंदनाची शंका दूर झाली. तो वासुकीबरोबर भगवान शेषांच्या सभेत गेला. तेथे हजार फणे असलेले व भूलोकाचा भार वाहणारे शेष भगवान यांचे दर्शन धर्मनंदनाने घेतले व तो हर्षपुलकित झाला. त्याने आदिशेषांची अनेक प्रकारे स्तुती केली. त्या धर्मनिष्ठ बालकास पाहून शेष भगवान फार प्रसन्न झाले. त्यास अभिष्ट संपत्ती देण्यास ते तयार झाले. धर्मनंदनाने भगवान आदिशेषांकडे कोणत्याही प्रकारची भौतिक संपत्ती मागितली नाही. त्याने प्रार्थना केली, भगवंता, आपण अनंत व सर्वज्ञ आहात. कृपा करून मला सृष्टीचे रहस्य, युग व काळ आदींचे विवरण, सृष्टीचे मूळ कारण असलेली आदिपराशक्ती, तिचे तत्व तथा महत्त्व, वर्णांची उत्पत्ती व त्यांचा विकास, श्रीदेवीच्या निवासाचे वैभव, पराशक्तीच्या अवतार गाथा, आमच्या वैश्यवंशाचा पूर्ण इतिहास इत्यादी सर्व विषयांचे ज्ञान प्रदान करावे. मला हाच वर पाहिजे. असे म्हणणाऱ्या बालकाची ज्ञान जिज्ञासा पाहून शेष भगवान फार आनंदित झाले आणि ते धर्मनंदनास सर्व विषयांचे ज्ञान प्रदान करण्यास सिद्ध झाले. युग, काल इत्यादी विषयांचे विवरण. युग, काल इत्यादी विषयांचे ज्ञान प्रदान करताना भगवान आदिशेष म्हणाले, धर्मनंदना, सावधानतेने ऐक. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग नामक 4 युगे मिळून होणाऱ्या परिमाणाला एक महायुग म्हणतात. अशी 71 महायुगे मिळून एक मन्वंतर होते. मन्वंतरास इंद्रकल्प असेही म्हणतात. 14 मन्वंतरे किंवा इंद्रकल्पे झाल्यावर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. या मोजमापाने 100 वर्षे पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेवाचे आयुष्य समाप्त होते. या हिशोबाने ब्रह्मदेवाचे आयुष्य हे 3,11,040 अब्ज वर्षे एवढे येते. या काळ परिमाणास ब्रह्मकल्प म्हणतात. असे 100 ब्रह्मकल्प झाल्यावर दीर्घायू नावाच्या मुनिश्रेष्ठांच्या आयुष्यातील 1 दिवस होतो. दीर्घायू मुनींच्या जीवनात 27 कोटी दीर्घायू आयुष्य पूर्ण झाल्यावर रोमश नावाच्या ऋषींच्या अंगावरील 1 रोम खाली पडतो. रोमश ऋषींचे 30 कोटी रोम पडल्यावर त्यांचे आयुष्य संपल्यावर अष्टावक्र नावाच्या महामुनींचे 1 शल्य म्हणजे हाड जीर्ण होते. अशा 40 कोटी अष्टावक्र महामुनींचा अंत झाल्यावर पाददृंग नावाच्या महामुनींच्या आयुष्यातील 1 क्षण संपतो. असे 20 अब्ज कोटी पाददृंग मुनींचे आयुष्य संपल्यावर अनंतकाल स्वरूपिणी आदिशक्तीचा 1 निमेषाहून कमी काळ व्यतीत होतो. डोळ्यांच्या पापण्यांना उघडझाप करण्यास जो काळ लागतो त्यास निमेष म्हणतात. यावरून स्पष्ट होते की आदिपराशक्ती ही अनंतकाल स्वरूपिणी आहे. तिला महाकाली म्हणतात.
काळ अनंत आहे म्हणून तो मोजणे अशक्य आहे. काळाच्या अनंत तत्वासंबंधात एक प्रकारची भावना दाखविण्यासाठी महर्षींनी उपरोक्त काळाच्या मोजमापाची कल्पना आपल्याला सांगितली. धर्मनंदना, काळ ही परमात्म्याची मुख्य विभूती आहे. काळाचे महत्त्व वर्णनापलीकडील आहे. हरविलेले धन, आरोग्य, राज्य, प्राण इत्यादी सर्वांना अथक प्रयत्न करून परत आणले जाऊ शकते, परंतु गेलेला एक क्षण देखील परत आणता येत नाही. वडीलधाऱ्यांनी सांगितले आहे की जाणाऱ्या प्रत्येक क्षणात कुबेराची संपत्ती लपलेली असते, म्हणून समयरूपी संपत्तीला व्यर्थ घालवू नये. काळाचे महत्त्व जाणून त्याचा सदुपयोग जो करतो त्याला कालस्वरूपिणी महाकालीची कृपा प्राप्त होते व तो आपल्या जीवनात सार्थक करून मोक्ष साम्राज्य प्राप्त करतो. आदिशेषांची वचने ऐकून धर्मनंदन आनंदित झाला व शेष भगवानांकडून पराशक्तीचे महत्त्व व तत्व हे सविस्तरपणे जाणून घेण्याची इच्छा करू लागला. त्या बालकाच्या जिज्ञासेवर शेष भगवान प्रसन्न झाले व सांगू लागले, वत्सा, पूर्वीच्या काळी आदिशक्तीने इंद्रास आपले तत्व व महत्त्व याबाबत स्वतः सांगितले होते. ती दिव्यगाथा व पराशक्तीचे तत्व रहस्य सावधान होऊन ऐक. पराशक्तीचे तत्व व महत्त्व. प्राचीन काळी गर्विष्ठ राक्षसांनी देवतांवर आक्रमण केले. पराशक्तीच्या कृपेने देवतांना विजय मिळाला. पराजित राक्षस पळून पाताळ लोकात गेले. देवतागण विजय गर्वाने मोहित झाले व आपल्या पराक्रमाची प्रशंसा करीत अहंकारी झाले. ते पराशक्तीचे महत्त्व विसरले. ते अहंकाराने म्हणू लागले, आम्ही विश्वाची उत्पत्ती, पालन, लय आदी कार्य करण्यास देखील समर्थ आहोत. आमच्यापेक्षा अधिक शक्तिमान कुणी नाही. मोहाच्या प्रभावाने देवतागण फार गर्विष्ठ झाले. पराशक्तीने देवतांचा गर्व दूर करू इच्छिले. तिने एका तेजोमय यक्षाचे रूप घेतले. देवतागण आपल्या समोर कोट्यावधी सूर्यांच्या समान तेजस्वी व कोट्यावधी पौर्णिमांच्या शीतल चंद्रप्रभेने प्रकाशित होणारे अनंत तेजपुंज पाहून चकित झाले. त्या कांती तेजपुंजाचे तत्व व रहस्य जाणण्यासाठी इंद्राने अग्निदेवास पाठविले. आपल्या शक्तीचा अहंकार असलेले अग्निदेव यक्ष तेजापुढे जाऊन उभे राहिले. तेजपुंजाने अग्निदेवास विचारले, तुम्ही कोण आहात? तुम्ही किती शक्तिमान आहात? अग्निदेवाने उत्तर दिले, मी अनल अग्निदेव आहे. जगातील कोणतीही वस्तू जाळून भस्म करू शकतो. हे ऐकून त्या परम तेजाने एक गवताची काडी अग्नीच्या समोर ठेवून म्हटले, जर तुमची इतकी शक्ती असेल तर ही गवताची काडी जाळावी. अग्निदेवांनी आपली सर्व शक्ती लावूनही ती गवताची काडी ते जाळू शकले नाही. त्यांना शरम वाटली व ते देवतांकडे परत आले. मग इंद्राने वायुदेवांना त्या तेजाकडे पाठविले. वायुदेव समजत होते की आपल्याच प्रभावाने सृष्टीमध्ये प्राण आहेत. ते मोठ्या अहंकाराने त्या परम तेजाच्या समोर गेले व आपल्याबद्दल व आपल्या शक्तीबद्दल बढाई मारली. तेव्हा त्या तेजाने वायूसमोर एक गवताचा तुकडा ठेवून तो आपल्या शक्तीने हलविण्यास सांगितले. वायुदेवांनी फार प्रयत्न केले, परंतु त्या गवताला थोडेही हलवू शकले नाही. त्यांनाही लाज वाटून ते देवतागणांच्या जवळ गेले. इतर देवतांनीही आपापल्या बलाबाबत असलेला अहंकार मिथ्या असल्याचे ओळखले आणि त्या यक्ष तेजाच्या जवळ जाण्याचे साहस केले नाही. शेवटी स्वतः इंद्र त्या यक्ष तेजास भेटण्यास गेले, पण त्यांना त्या यक्ष तेजाचे दर्शन झाले नाही. देवराज इंद्र अशा प्रकारे अपमानित झाले व फार चिंता करू लागले. त्यांना समजून चुकले की झालेल्या सर्व घटना या पराशक्तीचेच लीलाविलास आहेत. असे जाणून इंद्राने त्या महातेजाची कृपा प्राप्तीसाठी प्रार्थना केली. तेव्हा आकाशातून एक शरीर नसलेली वाणी ऐकू आली. देवराज, माया बीजाचा ह्रीम जप करावा. त्या वाणीने सांगितल्यानुसार इंद्रदेवाने खूप दीर्घकाळपर्यंत माया बीजाचा जप केला. शेवटी चैत्र मासातील नवमीला पुन्हा ते तेज प्रगट झाले. त्या तेजपुंजाच्या मध्ये एक नवयुवती कन्या प्रगट झाली. ती कन्या कोटी कोटी बालसूर्यांच्या तेजासमान कांतिमान होती. तिच्या मुकुटावर बालचंद्र अलंकार होऊन चमकत होते. त्या कन्येला 4 हात होते व त्यात पाश, अंकुश, वरदमुद्रा, अभयमुद्रा सुशोभित दिसत होत्या. तिच्या अंगावर सर्व प्रकारचे अलंकार होते. तिला 3 नेत्र होते. इंद्रदेवाने जाणले की आदिशक्ती भुवनेश्वरीनेच अशा प्रकारे यक्षकन्येचे रूप धारण करून दर्शन दिले आहे. त्या जगन्मातेला पाहून इंद्रदेव आनंदमग्न झाले. त्यांनी पराशक्तीच्या चरणास साष्टांग नमस्कार घातले व प्रार्थना केली
की माते कृपा करून मला तुमच्या तत्वाचे रहस्य सांगावे. आदिशक्तीचे तत्वदर्शन. इंद्राच्या प्रार्थनेने पराशक्ती प्रसन्न झाली व आपल्या तत्वाबाबत सांगू लागली. सुराधीशा, संपूर्ण कारणांचे कारण असे परब्रह्म रूप माझेच आहे. ते निरामय व सर्व साक्षी आहे. सर्व वेद शास्त्रे ज्या पदाबद्दल सांगतात, जे तपस्व्यांचे लक्ष आहे, सर्व योगी व महर्षीगण ज्या पदाच्या प्राप्तीच्या इच्छेने ब्रह्मचर्य व इतर कठीण व्रतांचे आचरण करतात, त्या पदाचा मी संक्षिप्त परिचय देते. लक्षपूर्वक ऐकावे. ओम नावाचे एकाक्षरच नित्य ब्रह्म आहे. तेच ह्रीमने विलसित आहे. म्हणून ओम आणि ह्रीम ही दोन्ही माझ्या मंत्राची मुख्य बीजे आहेत. मी यांच्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती करीत असते. मी चराचर प्रकृतीच्या रूपात विराजित होणारी असून मीच सच्चिदानंद स्वरूपिणी आहे. माया, प्रकृती, पराशक्ती, शक्तिमती, परमेश्वरी आदी सर्व माझीच नावे आहेत. ज्याप्रमाणे चंद्रापासून तारका वेगळ्या नाहीत, त्याप्रमाणेच माझी माया माझ्यापासून वेगळी नाही. माझ्या या मायेत साम्य अवस्था असते. जेव्हा कल्पप्रलय होतो तेव्हा ही सर्व सृष्टी माझ्यातच लीन होते. मग प्राण्यांची निर्मिती त्यांच्या कर्मपरिपाकानुसार होत असते. सगुण व निर्गुण नावाची 2 रूपे आहेत. निर्गुण माया रहित आहे, सगुण रूप माया सहित आहे. मी सर्व लोकांची उत्पत्ती करून त्यांच्यात प्रवेश करते व जीवांना आपापल्या कर्मानुसार प्रेरणा देते. माझ्या प्रेरणेनेच ब्रह्मा, विष्णू व महेश उत्पत्ती, पालन व संहार कार्य करतात. सुरेशा, मीच तुम्हाला यांत्रिक बाहुल्यांप्रमाणे चालविणारी शक्ती आहे. मीच सर्वात्मिका आहे. तुम्ही लोक मोहग्रस्त होऊन मला विसरून गेले आणि अहंकारी झाले. तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी यक्षतेज रूपात प्रगट झाले आहे. आता तुम्ही शरीर, अभिमान व गर्व सोडून माझ्या आश्रयाला येऊन धन्य झाले आहात, असे म्हणून पराशक्तीने आपले सत्यतत्व समजावून सांगितले. तेव्हा देवतागणांचे डोळे उघडले. त्यांचा मोह नष्ट झाला. त्यांच्यात ज्ञानाची ज्योत जागृत झाली. ते गर्वरहित झाले. अशा प्रकारे शेष भगवानांनी धर्मनंदनास आदिशक्तीच्या तत्वाचे ज्ञान प्रदान करून म्हटले. धर्मनंदना. श्लोक. सा वै सर्वस्य जगतः आद्य स्रष्टा हि रक्षिता अंतः सर्वगता सूक्ष्मा शक्तिर्नित्या महेश्वरी आधारा जगतस्येव्या साक्षी सर्वसुराधिपा सहिशेषश्च विश्वेशि बहुबाहुर्बहुधरा आगमानाञ्च सर्वेषां वेदानामप्यगोचरा शृणोत्यकर्णा अपि समस्तमेतत् पश्यन्न चक्षुः बहिरन्तश्च भवत्यपादा अपि च सर्वगामिनी ददात्यहस्त स्वयमाददाति स्वयं निमित्तः जगतः उपादानाञ्च कारणम् अंतर्मुखैर्वीक्षते सा दहराकाशनिष्ठिता. अर्थ. कालस्वरूपिणी आदिशक्तीच बाह्यांतर परिव्याप्त आहे. ती सर्व अंतर्यामी आहे. तीच सूक्ष्म, नित्या, सर्व सृष्टीचे मूल कारण, जगाचे रक्षण करणारी, सर्वांचा आधार असलेली, सर्व साक्षी, सर्व विश्वे सेव्या, समस्त देवदेवेश्वरी आहे. ती पराशक्तीच अनेक हात, पोट, मुख, डोळे यांनी युक्त होऊन वेदांना सुद्धा न कळणारी अतीत शक्ती आहे. ती सृष्टी स्थिती लय कारिणी आहे. अंतर्मुखी श्रेष्ठ योगी त्यांच्या हृदयरूपी आकाशात या परमेश्वरीला पाहतात. जरी जग प्रलय झाला, ब्रह्मदेव व देवगणांचा अंत झाला, सर्व विश्वात अंधकार होऊन तमोगुण आला, तरीही पराशक्ती परमज्योती होऊन सर्व व्याप्ती महातेजाबरोबर विराजमान होते. या शक्तीने स्वकल्पित मायेच्या महत्तत्वाची उत्पत्ती केली. नंतर महत् अंधकाराची निर्मिती केली. त्यानंतर अहंकारात तम, रज व सत्व नावाच्या त्रिगुणांची उत्पत्ती केली. त्याच शक्तीने तमोगुण प्रधान ईश्वर, रजोगुण प्रधान ब्रह्मदेव व सत्वगुण प्रधान विष्णू यांना उत्पन्न केले. त्या पराशक्तीने ब्रह्मदेवास 4 वेदांबरोबर सृष्टी निर्माण करण्याचे चातुर्य प्रदान केले. विष्णूला लोकरक्षणासाठी चक्र हे आयुध दिले. ईश्वरास
जगसंहारासाठी शक्ती व त्रिशूल नावाचे आयुध देऊन संतुष्ट बनविले. बेटा, त्या देवीचे महत्त्व ब्रह्मदेव देखील पूर्णपणे समजू शकत नाहीत. मी सहस्त्रमुखांचा असूनही त्या पराशक्तीच्या महिमेचे योग्य वर्णन करू शकत नाही. परांबिकेचे परमधाम. पराशक्तीच्या तत्वाबद्दल सांगितल्यानंतर शेष भगवानांनी धर्मनंदनास म्हटले, धर्मनंदना, पराशक्तीच्या सगुण रूपाची जे आराधना करू इच्छितात त्यांनी त्या जगन्मातेच्या निवासाच्या वैभवाबाबतही जाणून घेणे आवश्यक आहे. पराशक्तीच्या त्या परमधामास श्रीचक्रनगर म्हणतात. या नगराच्या वैभवाचे दुर्वास मुनींनी सुंदर वर्णन केले आहे. आदिशक्तीच्या पवित्र गाथा भगवान वेदव्यासांनी केलेल्या ब्रह्मांड पुराण, मार्कंडेय पुराण, स्कंद पुराण, देवी भागवत आदीमध्ये वर्णिलेले आहे. जी देवी सर्व प्राणीमात्रात चैतन्य, बुद्धी, निद्रा, शक्ती, भूक, तहान, शांती, कांती, तुष्टी, पुष्टी, भ्रांती, स्मृती इत्यादी सर्व रूपांमध्ये विराजित आहे आणि जी देवी सर्व व्यापिनी, ज्ञानरूपिणी, जगतपालिका, योगमाया, आदिकन्या, ब्रह्मशक्ती, परात्परी, सच्चिदानंद रूपिणी आदी अनेक नामांनी व रूपांनी सुप्रसिद्ध झाली, त्या परादेवीच्या परमधामाचे वर्णन करणे मला शक्य नाही. ते परमधाम सर्व लोकांच्या वर असते. ते सर्वात उंच व सर्वोत्तम आहे, म्हणून त्याला सर्व लोक म्हणतात. ते ब्रह्मलोकाच्याही वर आहे, कैलासापेक्षाही श्रेष्ठ आहे, वैकुंठाहूनही उत्तम आहे, गोलोकापेक्षा सुंदर आहे. आदिशक्तीचे ते निवासस्थान त्रैलोक्यावर छत्राप्रमाणे आहे, सर्व ब्रह्मांडासाठी शीतल छायेप्रमाणे आहे. त्या लोकाच्या चारही बाजूला अमृतसागर लहरत आहे. श्री चक्रनगर नावाचे ते परमधाम नानाविध लोह आणि रत्नांनी तयार केलेल्या कोटांनी म्हणजे प्राकारांनी सुशोभित आहे. सर्व ब्रह्मांडाच्या समुदायाचे देवी देवतागण आपल्या परिवारांसहित व संपत्तीसहित त्या लोकात राहतात. त्या परमधामास मणिद्वीप देखील म्हणतात. त्या मणिद्वीपाच्या मध्यभागी सर्व संपत्कर व सर्व कामना पूर्ण करणारे एक चिंतामणी गृह आहे. ते मंदिर लाखो मणिस्तंभांबरोबर प्रकाशित होत असते. हा लोक प्रारंभीच आदिपराशक्तीच्या संकल्पातून निर्माण झाला होता. या श्रीचक्र नगराच्या चिंतामणी ग्रहात एक महाअद्भुत सिंहासन आहे. 10 प्रकारची शक्तितत्वे त्याचे जिने आहेत. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर हे सिंहासनाचे 4 पाय आहेत. सदाशिव हेच मंचक म्हणजे पलंग आहेत. ते आसन चिदग्नी गर्भित आहे. भुवनेश्वरी त्या आसनावर बसते. त्या जगन्मातेचे रूप वैभव अवर्णनीय आहे. तिच्या 4 हातांमध्ये पाश, अंकुश, वरदमुद्रा, अभयमुद्रा आहेत. ती कोट्यावधी सूर्य, चंद्र व विद्युल्लतांच्या भुंजक्यांच्या तेजाप्रमाणे प्रकाशाने तेजस्वी आहे. सर्व ब्रह्मांडामधून मुक्त होऊन आलेले सर्व देव, मानव, दानव, जीव निरंतर त्या देवीची सेवा पूजा करतात. तेथे 7 कोटी महामंत्र व दशमहाविद्या प्रत्यक्षपणे भुवनेश्वरीची आराधना करतात. त्या सर्व लोकांचे वैभव व देवीच्या रूपाचे वैभव यांचे वर्णन करणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. अशा परमधामाचे अनंत वैभव मी तुला अति संक्षिप्त रूपात आता सांगितले. ते ऐकून तुझे जीवन धन्य झाले आहे.